मृगने जाने प्रेम कितना ये बेचैनी मृगने जाने प्रेम कितना ये बेचैनी। आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशा ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। आता जो आपण हा व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। तर सिम्पली ते तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपला जो हा बीट मॉड्यूल आहे आपण तुम्हाला मटेरियलमध्ये दिला आहे तो सिम्पली ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिले आहे त्यानुसार हा जो बीट मॉड्यूल आहे तो स्प्लिट करायचा आहे। तर इथे आपल्या पहिली बीट कुठे चेंज होते बघायचं आहे। तिथे तुम्ही थोडं पुढे आल्यानंतर इथून आपले बीट आहे तिथून चेंज होते। तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे। तर थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली बीट आहे इथून चेंज होते। तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करायचा आहे। अशा प्रकारे हा जो बीट मॉड्यूल आहे शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, हे जे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये आता इथून आपले फोटो ॲड करायचा। फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर आली त्यावरती क्लिक करायचं, थोडे ते स्क्रोल करायचे। इथे तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। तुमचं जो इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून दोन बटन सेट करायचं अशा प्रकारे इथून परफेक्ट। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीटला करायची, त्या लेअरवरती क्लिक करायचं, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जो तुमचा फोटो आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। तर इथे आपण तो जो फोटो आहे इथून सिलेक्ट करून घेऊया, जो आपला आहे तो चुकून दुसरा झालेला ते ॲड। तर सिम्पली अशा इथून ॲड केल्यानंतर दोन बटन सेट करायचं आहे। तर अशा प्रकारे इथून हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीटमार्कपर्यंत तुम्ही ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचे आल्यानंतर इथून बॅक करायचं, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपण हे इमोजी पेन जे दिले इथून ॲड करायचे, ह्याची जी लेंथ असेल शेवटच्या बीटमार्कपर्यंत न्यायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर आपण काय करूया, आता इथून नेल्यानंतर इथून जे फोटो आहे तिथून सर्व ॲड करून घेऊया बीटनानुसार। तर इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आहे ते इथून बीटनानुसार ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपले हे जे पहिले ट्रान्झिशन आहे व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला आहे ना लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला ब्लास्ट नावाचा हा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायची, जी खालची लेंथ असेल संपूर्ण मायनस करायची। मायनस केल्यानंतर तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। तुम्हाला खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करूया, तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टो राईटचा इथून सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या कंबोमधलाच प्लांटमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या प्लांटमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांटमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या इथून प्लांटमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। म्हणजे आपले हे जे पहिला फोटो सोडल्यानंतर त्याच्या पुढचे जे 4 फोटो आहे त्या फोटोला आपल्याला 4 इन लाईन प्लांटमा 1चा जो फेड आहे तो सिलेक्ट करून घेतल्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो राहील त्या फोटोपाशी त्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा, हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्या कंबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्याला आहे ना इनमधलाच रिपीलचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्याला आहे ना इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्याला नाही इनमधलाच फ्लॅश इनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्या कंबोमधला डिस्टोर राईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्या कंबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्या कंबोमधला झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्याला येणार कंबोमधलाच डिस्टोर राईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्याला येणार कंबोमधलाच प्लांटमा 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्याला येणार कंबोमधलाच प्लांटमा 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्याला नाही कंबोमधलाच पेन राईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हे जे फोटो आहेत त्या सर्वांना इथून इफेक्ट आहेत ते लागून जातील। इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर इथून आपल्याला सिम्पली पहिले इंजुट यायचे,
आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला येत आहे ना सर्च वरती क्लिक करायचं आणि यामध्ये तुम्हाला सिक्रेटचा जो फेड आहे तो सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर सिम्पली हा जो फेड आहे तो पहिला मिळून जाईल. पहिला मिळाल्यानंतर सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पुन्हा आपल्या पहिल्यांदा उठायचं. आल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा. हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा. हे जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 2 सेकंदाच्या तिथला फोटो त्या फोटोपर्यंत आणायची लेंथ. आणल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून हा स्पीड आहे ते 10 ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला हा जो आपला 4 सेकंदाची तिथला फोटो जिथून आपण स्पीड केला ते द्यायचं आहे. येतल्यानंतर आपल्या पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला पहिल्याच इफेक्ट मिळून जाईल कलरलेस फ्लॅश. हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल आपल्याला 4 आणि 5 आणि 6 सेकंद तिथले जे 3 फोटो आहे त्या फोटोला ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो आपला आहे ना 9 सेकंदाचा तिथला फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते द्यायचं. येत्यानंतर त्याचं थोडं पुढे यायचं अशा प्रकारे. येत्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बटरफ्लाय ड्रीमचा. हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 9 सेकंदाचा तिथला फोटो आहे त्याला ठेवायची तेवढीच. त्याच्यानंतर हा जो आपला 12 सेकंदाचा तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. येतेल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू येते तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिरर. हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 12 आणि 13 सेकंद तिथले जे 2 फोटो त्यांना ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल तुमच्या फोटो यातून ॲड करून फिल्टर 0 करायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे तुमचा जो आहे तो इथे एक्सपोर्ट होऊन जाईल.